बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ. प्रकरण 26. लक्ष्मीनं रश्मीचं औक्षण केलं आणि सारे हॉलमध्ये आले. लक्ष्मीनं पाहुण्यांना चहा नाश्ता दिला. किसनानं त्यांना सारा बंगला फिरून दाखवला. बंगला पाहताना रश्मी म्हणाली, क्रिश, तुझ्या बंगल्यापेक्षा आमचं गेस्टरूमसुद्धा खूप मोठं आहे. किसना रश्मीला म्हटला, हे बघ रश्मी, तुझ्या गेस्टरूममध्ये गेस्ट राहतात व या घरात माझे आई वडील राहतात. त्यामुळं तुझं गेस्टरूम व माझं घर यांची बरोबरी होऊ शकत नाही. आणि ऐक, ज्या घरात आई वडील वास्तव्य करतात ते घर दुनियेत सर्वश्रेष्ठ असतं. किसनाचा चिडलेला चेहरा पाहून रश्मी म्हणाली, कूल डाऊन क्रिश, मी चेष्टा केली. यावर किसना काहीच बोलला नाही. रश्मीच्या वडिलांना व काकांना किसनाचा टुमदार बंगला आणि त्यातील चुलीची खोली खूप आवडली. किसनानं मामा मामीलाही निमंत्रण दिलं. दुपारच्या जेवणापर्यंत श्रीपती व पारू आले. प्रथम पाहुणे जेवले. रश्मीही त्यांच्यासोबतच जेवायला बसली. नंतर घरच्यांची जेवणं झाली. सारी मंडळी लग्नाच्या बोलणीसाठी हॉलमध्ये बसले. रश्मी किसनाला खेटूनच सोफा सेटवर बसली होती. तिची तोकडी कपडे व तिचं वर्तन पाहून पारू बायजाला म्हणाली, अक्कासाहेब, पुरीला अजिबात वळण नाही. कुणीकडे तिची केस, रंगीवल्यालं त्वाण आणि तिची कापडं हे सारं बाई माणसाला सोबतंय काय? तिच्या कापडाकडे बघितल्यावर आपल्याला लाज वाटत्या आणि तिचं वागणं बोलणं जरा तरी लाजून लपून हाय काय? नासल्या हुल्लड पुरी संग आपल्या सोन्यासारख्या पुरीचं लगीन ठरवित आहे वय? हे काय आपल्याला पास नाही. तिच्या चाल चलनावरनं शेवटा पत्तूर आपल्या पोराबरोबर ही नटवी राहील असं मला काय वाटत नाही. तेव्हा आत्ताच विचार करा, पुढे जाऊन उगाच घोळ न ग. आमचा नाविलाज हाय वहिनी. निराश होऊन बायजा म्हणाली, क्रिश, तुमच्या दोघांच्या सुखातच आमचं सुख आहे. तेव्हा लवकर मुहूर्त पाहून तुमचं लग्न उरकून टाकू. रश्मीचे वडील म्हणाले. किसना ठीक आहे म्हणाला. त्यानं याबाबत आई, बाबा, मामा, मामी यांनाही विचारलं. साऱ्यांनी नाईलाजास्तवर होकार दिला. पाहुण्यांच्या सांगण्यावरनं भीमानं व श्रीपतीनं जाऊन ब्राह्मणांकडून मुहूर्त काढून आणला. 15 दिवसावरच मुहूर्ताची तारीख होती. पाहुण्यांनी थोडी विश्रांती घेतली. तो रश्मी आणि किसना त्याच्या कारमधून ग्रामदेवतांना गेले. जाईल तिथं किसनाला व रश्मीला पाहण्यासाठी गावातील लहान थोरांची गर्दी जमत होती. रश्मीचे तोकडी कपडं बघून गावातल्या बाया बापड्या अवाक होऊन तिच्याकडे बघत होत्या. रश्मीला खेडेगावातलं वातावरण फारसं आवडलं नव्हतं. तिचा चेहरा त्रासिक बनला होता. ग्रामदेवतांचं दर्शन घेऊन परत येताना रश्मी किसनाला म्हणाली, क्रिश, आपलं लग्न झाल्यावर मी पुन्हा कधीही कांचनपूरला येणार नाही. पण तुला यायचं असेल तर माझी हरकत नाही. तू कधी येऊ शकतोस. अगं रश्मी, इथे माझे आई वडील आहेत. प्रसंगानुरूप आपल्याला गावाकडे यावंच लागेल. गावाकडची मोकळी शुद्ध हवा, हिरवीगार शेती, किलबिलणारी पाखरं, निरभ्र आकाश असलं सुंदर व प्रसन्न वातावरण शहरातल्या कृत्रिम जगात थोडंच अनुभवायला मिळतं. हे बघ क्रिश, तुला तुझं गाव लखला बसो. मला त्याच्याशी काही एक देणं घेणं नाही. मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं आहे. त्यामुळं तुझ्या गावामध्ये मला काळी मात्रही इंटरेस्ट नाही. रश्मीच्या बोलण्यानं किसना नाराज झाला, पण त्याचा काहीही परिणाम रश्मीवर झाला नाही. दोघे घरी आले. आल्या आल्या रश्मी तिच्या वडिलांना म्हणाली, डॅड, आज रात्रीच आपण दिल्लीला निघतोय. खरं तर ते 2 दिवस राहण्यासाठी आले होते. पण रश्मीच्या वक्तव्यापुढे तिचे वडील व काका काहीच बोलले नाहीत. किसनानं रश्मीला राहण्यासाठी आग्रह केला.
पण रश्मी राहायला तयार झाली नाही. रात्रीच्या जेवणानंतर त्यांचं जायचं ठरलं. किसनानं रश्मीच्या काकांनाही शहरात जाऊन चांगले कपडे आणले. बघता बघता तिन्ही सांज झाली. रश्मीच्या वडिलांनी चुलीवर जेवण बनवण्यास सांगितलं. लक्ष्मीनं चुलीवर रुचकर भोजन बनवलं. सारे लक्ष्मीच्या जेवणाची स्तुती करत पोटभर जेवले. जायच्या वेळेस बायजानं रश्मीला साडी चोळी करण्यास पारूला सांगितलं. पारूनं तिला साडी चोळी करण्यासाठी पाटावर बसण्यास सांगितलं. पण रश्मी म्हणाली, मला हे सर्व अजिबात आवडत नाही. मी क्रिशकडून मला हवा तसा ड्रेस घेईन नंतर. तिनं साडी, ओटी व हळदी कुंकू असलेलं ताट हातानं बाजूला सारलं आणि बाहेर गाडीत जाऊन बसली. श्रीपतीनं रश्मीच्या डॅडीनं व काकांना कपडे देऊन पाहुणचार केला. बरं, आता तुम्ही सर्वजण 15 दिवसांनी दिल्लीला लग्नाला या. आम्ही वाट पाहतोय, रश्मीचे वडील म्हणाले. ठीक आहे, भीमा म्हणाला. पाहुणे मंडळी व किसनाचे घरचे त्यांना निरोप देण्यासाठी गाडीजवळ आले. रश्मी गाडीतून उतरली आणि किसनाला आलिंगन देऊन म्हटली, क्रिश, लवकर ये, आय विल मिस यू. किसनाच्या घरचे रश्मीच्या वर्तनाने ओशाळले. किसनाचीही तीच अवस्था झाली होती. किसनानं रश्मीला आय विल मिस यू टू म्हणत गाडीत बसवलं. सारे गाडीत बसले आणि पाहुण्यांनी निरोप घेतला. किसना घरात गेला, पण सारी मंडळी दारातच बसून किसनाच्या भवितव्यावर विचार करू लागली. एवढ्या बड्या माणसांची किसनानं सोयरी करायला नग होती, बायजा म्हणाली. तिच्या मताशी सर्वजण सहमत होते. किसनाच्या भविष्यावर सारे चिंताग्रस्त बनले. घरच्यांना नजरानजर करण्याची किसनाची हिंमत होत नव्हती, म्हणून तो त्याच्या वरच्या खोलीत जाऊन बसला होता. पोरीला लाजची आणि आबरूची जरा सुद्धा ओळख नाही. थोरा मोठ्यांपुढं कसं वागायचं हे बी तिला कळत नाही. संस्कार आणि वळण तिला अजिबात नाही. नुसतंच देखणं असून काय उपयोग. देवानं रूप दिलंय म्हणून कसं बी वागायचं बाई. तिचा नुसता तुमच्या पोराशी मतलब आहे, पण तुमचा पोरगा काय आभाळात न पडलाय बाई. तिच्या आईबाला पै पाहुण्यासनी तिनं मान द्यायला ना ग. आल्यापासून जाई पत्तूर एकदा तरी मोठ्यांच्या पाया पडली काय. आणि हातूप नसलेली कपडा घालून इकडे तिकडे मिरवत होती. तिच्याकडे बघताना आपल्यासनी लाज वाटत होती. आणि म्हण हळदी कुकू चाळी सुडी आवडत नाही, आवडत नाही. अशी कुठं बाई असते बाई. मला काय अक्का ती पोरगी पसंत नाही. ती आपल्या सोन्यासारख्या पोरला कधीच सुख लागू द्यायची नाही. पारी ठसक्यानं बोलत होती. यावर कुणीच चकार शब्द काढला नाही. पारी तोंडगळ असली तरी तिचं म्हणणं साऱ्यासनीच पटलं होतं. यावर लक्ष्मी म्हणाली, तुमचं सर्वांचं मत बरोबर आहे, पण रश्मी शहरात राहणारी मुलगी आहे. त्यात तिची आई पण हयात नाही. श्रीमंताघरची एकुलती एक लेक असल्यानं लाडाकोडात वाढली आहे ती. तुम्ही परिस्थिती समजून घेणं आवश्यक आहे. परिस्थितीचं काय बी सांगू नगस लक्षी. अगं, श्रीमंत असली म्हणून कमरेचं काढून डोक्याला गुंडाळायचं नसतंय. बाय माणूस म्हणून जरा तरी आदब मान मर्यादा हाय काय तिला, पारी म्हटली. आईच्या बोलण्यावर लक्ष्मी काहीच बोलली नाही. वरच्या खोलीच्या गॅलरीतनं किसना सारं काही ऐकत होता. त्याच्याही डोक्यात मामीच्या शब्दानं वादळ उठलं होतं. किसनाला त्या विचारानं रात्रभर डोळा लागला नाही. सकाळी लवकर उठून लक्ष्मी नोकरीच्या ठिकाणी निघून गेली. श्रीपती व पारू पण जायला निघाले. जाताना पारी बायजाला म्हणाली, अक्का साहेब, आम्ही काय लग्नाला येणार नाही. एकतर लगीन दिल्लीला हया, माघार येईस तो जनावरांचा हाल वनवास होतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जरी लग्नाला गेलो तरी त्या पोरीला कुठं आपली आगत हाय बाई. गेलो काय आणि नाही काय तिला काय फरक पडणार हाय. तेव्हा आमची काय लग्नाला याची अपेक्षा करू नका. अहो असं काय करताय. जाऊन तांदूळ टाकून येऊ की लगेच माघारी, भीमा म्हटला. नग, या तुम्ही जाऊन, श्रीपती म्हणाला. कारण त्याला पण हे स्थळ अजिबात पसंत नव्हतं. मामा मामी
माझ्यासाठी लग्नाला या, किसना म्हणाला. श्रीपती काही बोलायच्या आधीच पारू म्हणाली, हे बघा किसनराव, तुम्ही आमचंच हायसा, पण तुमच्या देखत तुमची होणारी धुलदाण आम्ही नाही बघू शकणार. पारे, जरा तोंडावर. देवानं वाचा दिल्या म्हणून काय बी वराळतीस वय ग, श्रीपती म्हणाला. काय बी चुकीचं बोलत नाही म्या. येळ आल्यावर माझं म्हणणं तुम्हासनी बी पटल, पारी म्हणाली. या साऱ्या कोलाहलात बायजा चिडी चुप्प होती, कारण तिला पारूचा शब्द न शब्द पटला होता. किसना गाडीतून मामा मम्मीला सोडून आला. रात्रीची जेवण झाल्यावर भीमा बायजा दारात बसले होते. दोघांमध्ये निशब्द संवाद चालू होता, कारण दोघं मनातल्या मनात किसनाच्या लग्नाविषयी चिंतन करीत होते. किसनानं दोघांना वरच्या गॅलरीतून पाहिलं आणि तो खाली येऊन आईबाबांजवळ बसला. दोघं एकही शब्द किसनाशी बोलले नाहीत. थोड्या वेळाने किसना म्हणाला, आई बाबा, मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर नाराज आहात. रश्मी शहरात वाढली आहे, विदेशात राहिली आहे, त्यामुळे इकडची संस्कृती समजून घेण्यास तिला थोडा उशीर लागेल. हळूहळू सारं सुरळीत होईल, तुम्ही नाराज होऊ नका. पोरा, तुझीच काळजी वाटते. आम्ही काय आज हाय आणि उद्या नाही. आम्ही तुला काही जलंबर पुरणार नाही, म्हणून तुझी काळजी घेणारं, तुला चांगलं सांभाळणारं माणूस तुझ्या आयुष्यात असावं असं आम्हासनी वाटतंय. शेवटी तुझ्या सुखातच आमचं सुख आहे, दुसरं काय बी नग आम्हासनी. भीमा म्हटला. खरं आहे तुमचं, बायजा म्हणाली. किसनानं आईबाबाच्या अंगावर दोन्ही हात ठेवलं आणि म्हटला, आई बाबा, तुम्ही काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. बरं आई, मी उद्या पहाटेच मुंबईला निघेन, माझी रजा संपली आहे. बायजा ठीक आहे म्हणाली. किसना जाणार म्हणून बायजानं पहाटे उठून स्वयंपाक आवरला. भीमानं दार घर लोटलं. किसना मुंबईला जाण्यासाठी आवरून खाली आला. बायजानं त्याला डबा बांधून दिला. आई, अगं कशाला त्रास घेतलास, मी खाल्ला असतं वाटेत काहीतरी. अरे किसना, पोराचं करायला त्रास होतोय वैर. उलट तुला जेवण बांधून दिलं नसतं तर मला त्रास झाला असता. आणि घरचं ते घरचं असतं या, बाहेरच्याला घरच्या अन्नाची सर नसत्या बाबा. भूक मारू नगस, वाटत येळत डबा खा. होय आई, असं म्हणून किसनानं बायजा आणि भीमाला नमस्कार केला. किसना नजर आड होईपर्यंत भीमा आणि बायजा दारात उभे राहिले. शेवटी लेकरू दिसायचं बंद झालं आणि डोळ्यांच्या पांदीत साठल्या पाण्याला बायजानं वाट करून दिली. तसा भीमा पण भाऊक झाला. पाहता पाहता 8 दिवस सरले. लक्ष्मी शनिवारी कांचनपूरला आली. तिला सोमवारी जोडून सुट्टी मिळाली होती. लग्न 8 दिवसावर आल्यानं किसना महिन्याभराची रजा काढून त्याच्या आईवडिलांना लक्ष्मीला नेण्यासाठी कांचनपूरला आला. पण लक्ष्मी मंगळवारपासून सेवा अंतर्गत प्रशिक्षणासाठी नागपूरला जाणार होती, त्यामुळे ती किसनाच्या लग्नाला जाऊ शकत नव्हती. किसनानं लक्ष्मीला येण्यासाठी आग्रह केला. अहो, मी आहेच की तुमच्यासोबत कायमची. शरीराने नसले तरी मनाने नक्कीच तुमच्या लग्नाला उपस्थित असेन मी, लक्ष्मी म्हणाली. शेवटी तुम्ही शिक्षिका आहात, बोलायला थोडंच ऐकणार आहात आम्हाला, आपलीच कृपा. लक्ष्मीच्या या वक्तव्यावर दोघेजण मनसोक्त हसले. किसना व लक्ष्मी लग्नाच्या खरेदीला गेले. किसनानं बायजाला 4 नवी कोरी लुगडी, चोळी, भीमाला 2-4 ड्रेस, लक्ष्मीला सिल्कची साडी घेतली. लक्ष्मीनंही किसनाला लग्नाची भेट म्हणून जोधपूर ड्रेस आणि मनगडी घड्याळ घेतलं. परत येताना लक्ष्मी म्हणाली, अहो साहेब, आमची आठवण ठेवा, नाही तर लग्न झाल्यावर आम्हाला विसरून जाल. यावर किसना मिश्किलपणे म्हणाला, नाही हो मॅडम, तुम्हाला आम्ही नाही विसरणार.
आणि आता तर तुम्ही आम्हाला घड्याळ प्रेझेंट दिलं आहे, त्यामुळे घड्याळासोबत तुम्ही नेहमी आमच्या मनगटावर विराजमान असणार आहात. किसनाच्या या वक्तव्यावर दोघेही दिलखुलास हसले. तिन्ही सांजेपर्यंत सर्व खरेदी करून दोघे घरी परतले. मंगळवारी सकाळी लक्ष्मी लवकर ड्युटीवर गेली. 2 दिवस राहून किसना आईबाबासोबत लग्नासाठी दिल्लीला आला. त्यांच्या राहण्याची व्यवस्था रश्मीच्या वडिलांनी दुसऱ्या फ्लॅटमध्ये केली. लग्नासाठी 2च दिवसांचा अवधी होता. लग्नाच्या खरेदीसाठी रश्मीनं किसनाला बोलावून घेतलं. लग्नासाठी दोघांना लागणाऱ्या साहित्याची, कपड्याची खरेदी रश्मीनं स्वतःच्या पैशानं केली. रश्मीच्या वडिलांनी लग्न समारंभाची जय्यत तयारी केली होती. लग्नाला अवघा 1 दिवस उरला. किसनाला व त्याच्या आई वडिलांना हळदीसाठी रश्मीच्या वडिलांनी आदल्या दिवशी घरी बोलावलं. रश्मीच्या घरातला ऐशोआराम बघून बायजा व भीमा चक्रावून गेले. हळदीसाठी मित्रमैत्रिणी, पै पाहुणे यांनी रश्मीचा महाल फुलवून गेला होता. नऊवारीतली बायजा आणि धोतर सदऱ्यातला भीमा पाहून जमलेल्यांपैकी काहीजण भूत पाहिल्यासारखं डोळे विस्पारून त्यांच्याकडे पाहत होते, तर काहीजण कुचेष्टेने हसत होते. या दोन्ही गोष्टी बायजा व भीमाच्या नजरेतून चुकत नव्हत्या. रश्मीने तर जमलेल्या एकाही व्यक्तीला तिच्या सासू सासऱ्यांची ओळख करून दिली नाही. का एखादा शब्द बायजा व भीमाशी ती बोलली नाही. तिचे वडील व काका येणाऱ्या पाहुण्या रावळ्यांच्या स्वागतात गर्क होते. त्यांनीही किसनाच्या आईवडिलांकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. जणू पैशांनी जावई विकत घेतलाय असंच त्यांना वाटत होतं. लग्नाचा दिवस उजाडला. लग्न समारंभासाठी रश्मीच्या वडिलांनी प्रतिमहालच उभारला होता. किसनासाठी घोडा, मुलीसाठी डोली, अत्याधुनिक बँजो, कारंजे, फुलांनी सजवलेला लग्नमंडप, सारी सुटाबुटातील लोक, भरजरी साड्या नेसल्या आणि मेकअपनं सजल्या स्त्रिया, लहान मुलं यांची रेलचेल होती. स्वागत कमानी, स्वागतासाठी सज्ज असलेली आकर्षक पेहरावामधली माणसं, चिकाचे पडदे, अलिशान बैठक व्यवस्था, सारं काही डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. किसनानं आईवडिलांची जबाबदारी त्याच्या एका मित्रावर म्हणजे सुयशवर सोपवली होती. सुयश ही महाराष्ट्रीयन होता. तो बायजा व भीमाला घेऊन स्वागत कमानीजवळ पोचला. तिथे एका मित्राने त्याला बोलावलं. सुयशनं बायजा व भीमाला तुम्ही आत जा, तोवर मी आलोच असं सांगून तो गेला. स्वागत कमानीतून बायजा व भीमा आत जाताना तेथील द्वारपालाने त्यांना अडवलं. त्यांचा अवतार पाहून म्हणाला, ओ बाई, तुम्ही कोणाकडून आला आहात? तुम्हाला असं आत जाता येणार नाही. यावर बायजा म्हणाली, अहो आमच्या पोराचं लगीन आहे. बायजाच्या उत्तरावर कमानीजवळची सर्व माणसं खो खो हसू लागली. बिचारी बायजा व भीमा ओशाळलेल्या चेहऱ्यानं कमानी बाहेर एका कडेला उभे राहिले. थोड्याच वेळात सुयश आला. त्यानं बायजा व भीमाला कमानी बाहेर उभं असलेलं पाहिलं. तो त्यांच्या जवळ आला व म्हणाला, आई बाबा, तुम्ही मंडपात का गेला नाहीत? इथे का उभे आहात? दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. लेकरा, आम्हासनी त्या माणसाने आज जाऊ दिलं नाही, बायजा म्हणाली. सुयशला द्वारपालाचा राग आला. तो बायजा व भीमाला घेऊन कमानीजवळ आला. त्यानं द्वारपालाची कान उघडणी केली. तो त्यांना घेऊन मुख्य मंडपात आला. समोर ठेवल्या बड्या लोकांसाठी राखीव असल्या खुर्चीत त्यानं बायजा व भीमाला बसायला सांगितलं. नगले का एवढ्या पुढं आम्ही मागेच बसतो, भीमा म्हणाला. पण सुयशनं त्याचं ऐकलं नाही. आग्रह करून त्यांना तिथं बसायला लावलंच आणि तो स्टेजवर गेला. एवढ्यात बडे बडे उद्योजक, आमदार, खासदार यांचं लग्न मंडपात आगमन झालं. त्यांची बैठकीची व्यवस्था करणाऱ्या लोकांनी बायजा व भीमाला अपशब्द बोलून उठवलं आणि मागे बसायला सांगितलं. कारण बायजा व भीमा हे किसनाचे आईवडील आहेत हे त्यांना माहीतच नव्हतं. बिचारी बायजा व भीमा मोठ्या लोकांचा लवाजमा पाहून गांगरून गेले होते. दोघांना बसायला कुणीही जागा दिली नाही, कारण त्यांना कुणीही ओळखत नव्हतं. शेवटी दोघं मागे जाऊन उभे राहिले आणि तिथूनच त्यांनी लेकाच्या डोक्यावर अक्षता टाकल्या. लग्न झाल्यावर तासभर फटाक्या उडत होत्या. थोरा मोठ्यांसहित साऱ्यांनीच डॉल्बीच्या ठेक्यावर ताल धरला होता. सर्वत्र हास्य, कल्लोळ आणि आनंदोत्सव साजरा होत होता. आणि त्या साऱ्या कल्लोळात बायजा व भीमा निशब्द झाले होते.
धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.